सन्माननीय व्यासपीठ आणि सहकारी बंधूंनी गेले 2-2.5 तास आपण सगळेजण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संबंधी जाणकारांचे विचार ऐकतोय आणि विद्याप्रतिष्ठाननं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात कालपासून इथं कार्यशाळा आयोजित केली. त्या कार्यशाळेत सहभागी व्हायला मला मनापासून आनंद आहे. विद्याप्रतिष्ठानच्या प्रवासाचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. बारामतीसाठी ते एक अभिनवास्पद पाऊल आहे आणि आपण आपल्या शहराची भविष्यासाठी इनोव्हेशनचे म्हणजे अभिनव कल्पनांचे केंद्र म्हणून देशाच्या नकाशावर ओळख होईल याची काळजी करतो. आपण सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या परिवर्तनाच्या युगात प्रवेश व्हावा. ही एक अशी तंत्रक्रांती ज्ञानक्रांती आहे की जगात शिक्षण, कामकाज आणि जीवनशैली पूर्णपणाने बदलत आहे. अलीकडं हे प्रगत तंत्रज्ञान फक्त मुंबई, दिल्ली, बंगलोर, हैदराबाद अशा महानगरापुरतं मर्यादित होतं. पण ते आज या मोठ्या शहरांची सीमा पार करत आहे आणि आपण ही अत्याधुनिक सुविधा थेट ग्रामीण भागात महाराष्ट्रात घेऊन आलो आणि आपण दाखवून देत आहोत की जागतिक दर्जाची नवसंशोधन ग्रामीण पातळीसुद्धा सुरू होऊ शकते. आणि मला अभिमान आहे की भारत सरकारच्या AI मिशनच्या अनुषंगानं हे बारामतीमधील पहिले खाजगी सेंटर ऑफ एक्सलन्स काही कालावधीमध्ये पूर्ण होईल. त्याचं बांधकाम चालू आहे. माझी खात्री आहे की दिवाळीच्या आसपास हे आपलं केंद्र या ठिकाणी पूर्णत्वाला गेलेलं तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल. या प्रगत पातळीच्या पूर्वी आपण याची सुरुवात कुठून केली हे मी थोडक्यात सांगू इच्छितो. मला आठवतं आहे की 1972 साली एक साधं स्वप्न आणि ठाम विश्वास घेऊन विद्याप्रतिष्ठानची स्थापना आपण लोकांनी केली आणि ती स्थापना केली त्यावेळी एका शाळेपासून त्याची सुरुवात झाली. आज या संस्थेमध्ये कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, कायदा, जैवतंत्रज्ञान इत्यादी शाखेमध्ये बालवाडीपासून ते पदव्युत्तर शिक्षण देणारं प्रतिष्ठान म्हणून आपली ओळख आता झालेली आहे. ग्रामीण महाराष्ट्राचे अनेक विद्यार्थी येथे येतात, आपलं भविष्य घडवतात. पण आमचं ध्येय केवळ इमारती आणि सुविधा तयार करणं इतकंच नाही, तर शेतकरी, कष्टकरी, महिला, समाजाचं कमकुवत आणि मागासवर्गाची मुलं मुली यांना पुण्या मुंबईच्या विद्यार्थ्याप्रमाणेच संधीचा पात्र व्हाव्यात हा आमचा उद्देश होता. आणि या विचाराची फलश्रुती सांगायची झाल्यास करिश्मा इनामदार ही एक लहान समाजाची मुलगी विद्याप्रतिष्ठानमध्ये शिकली आणि आता थेट नासामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करते आहेत. मित्रांनो, भारतामध्ये AI सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये नेतृत्व घेण्याची उत्तम संधी आहे. कारण आपल्याकडे IT व संगणक विज्ञानातील
प्रतिभावान मनुष्यबळ आहे. अनेक वर्षापूर्वी मला ही गोष्ट जाणवू लागली होती आणि त्या दृष्टीनं विद्या प्रतिष्ठानात सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याचं ठरवलं. आम्ही बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांच्यात भागीदारी केली. फार्म ऑफ फ्युचर हा प्रयोग सुरू केला. आपल्याला आश्चर्य होते की या दोन संस्थांनी आम्हाला लोकांना साथ दिली आणि साथ नुसतीच दिली तर कृषी क्षेत्रामध्ये AIचा वापर करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने 11 तज्ज्ञ यांची नियुक्ती केली आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने 13 तज्ज्ञ या संशोधनाच्यासाठी नियुक्त केले. आणि या दोघांच्या कष्टातून अभ्यासातून एक नवीन अभ्यासक्रम तयार झाला आणि त्या अभ्यासक्रमाची सुविधा इथून आपण द्यायचा निर्णय घेतलेला आहे. माझी खात्री आहे की आत्मविश्वासानं भरलेला आणि जगाच्या पातळीवर कुठेही जाऊन आपली भूमिका मांडण्याची कुवत असलेला हा विद्यार्थी वर्ग यातनं तयार होऊ शकेल. आज भारताकडं यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये नेतृत्व घेण्याची संधी आहे. कारण आपल्याकडं IT व संगणक विज्ञानातील प्रतिभावान मनुष्यबळ आणि त्याचा आधार घेऊनच आपण मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड यांची मदत घेऊ शकतो. आता मला असं वाटतं जे काय आपण केलं त्या उपक्रमातून एक पाऊल पुढे जाऊन सेंटर ऑफ एक्सलन्स याच्या अंमलबजावणी थोड्याच कालावधीमध्ये तयार होईल. यापूर्वी ज्याचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केला, विद्या प्रतिष्ठाननं 2 केंद्राद्वारे नियोजित प्रकल्पासाठी भक्कम पाया तयार केला. एक भारत फोर्स समर्थित युवक विकास केंद्र आणि त्याच्यावर काही उपक्रम हातात घेतले. उदाहरणार्थ डीप लर्निंगवर आधारित साखर, ऊस आणि केळी शोध आणि कापणी केंद्र. 2 बहुउद्देशीय अंतिमविभागाची यंत्रणा. पैगंबर शेख डॉक्टर ज्योती रंगोळे यांचा शोध ज्याला अलीकडं भारतीय वेतन कार्यालयातून वेतन मिळालं. आयात आधारित स्मार्ट हेल्मेट डिटेक्शन सिस्टीम, नियंत्रित व्हीलचेअर आणि ऑटोनॉमस डिलिव्हरी रोबोट यासारख्या सामाजिक गरजा आपण पूर्ण करण्याचा प्रकल्प यशस्वी केला. आयाती आधारात अन्नाची नासाडी टाळण्यासाठी व्यवस्थापन आणि स्ट्रीट लाईट व्यवस्थापन हा कार्यक्रम हातावरती घेतला. आणखी अनेक गोष्टी आहेत. ही यंत्र डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग ॲटोमेशन केंद्र. ही यंत्रणा इंडस्ट्री व रोबोटिक ॲटोमायझेशन व AI यामध्ये संशोधन व प्रशिक्षणाचं कार्य करते आणि आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक औद्योगिक प्रणाली तयार करते. आज आपण नियोजित सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स माध्यमातून आणखीन एक महत्त्वाचं पाऊल आज या ठिकाणी आपण टाकतो. या सेंटरमध्ये विविध कामं होती. इथे AI, रोबोटिक्स व मशीन लर्निंगचं प्रत्यक्ष शिक्षण मिळेल, जिथे संशोधन, नवकल्पना, स्टार्टअप यांना प्रोत्साहन देण्यात येईल आणि त्यातून नवीन करिअरच्या संधी निर्माण होतील. सर्वात महत्त्वाचे हे उपक्रम केवळ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या पुरते मर्यादित नाहीत, तर शेती, आरोग्य, कायदा, वाणिज्य
कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या प्रवासामध्ये सहभागी करून करता येईल. तर AI हे तंत्रज्ञान सर्व व्यापी आहे. बारामती दाखवून देत आहे की एक डिजिटल क्रांती फक्त शहरामध्ये गगनचुंबी इमारतीत नाही तर ग्रामीण भागाच्या मातीतसुद्धा आहे. आणि माझ्या मनात आपले शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थी यांच्यावरती आत्महत्या आहे. तर तुम्ही हे कार्य पुढे नेणार आहात. त्याबरोबर उद्योग आणि शासनातील सर्व सहकारी या बाबतीत सहकार्य करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, असा कुठलाही नवीन प्रकल्प हातामध्ये घेतला त्याची उभारणी सुरू केली तर बारामतीकर जनता ही या सगळ्या गोष्टीला अंतःकरणापासून पाठिंबा देते आणि त्यामुळे ती यशस्वी होते याचा मला अतिशय आनंद आहे. आता हे जे केंद्र आपण करतो हे केंद्र वर्तमानातील समस्या सोडेल, नवी पिढी घडवेल, भारताचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी हितकारक ठरेल याचा मला 100% विश्वास आहे. बारामती नवतंत्रज्ञानाची पंढरी म्हणून विकसित होय आणि यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावले या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. आपले विचार कायमच आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शक असतात. आपल्या दूरदृष्टीपूर्ण विचारांनी आणि प्रेरणादायी शब्दांनी आम्हाला नेहमीच नवे दृष्टिकोन आणि ऊर्जा दिलेली